शेतकऱ्याचा सपोज माय दुर्दैवी घटना ही कसं तरी असह्यच होत आहे आम्हाला. तर ही केवळ राष्ट्रवादीच्याच लोकांना दुःख झालं असं नाही, मतदारसंघातले सर्वसामान्य जनता जी होती सगळे दुःखी झालेले आहेत. आमच्या या मूर्तिजापूर मतदारसंघात इरिगेशनचे जे काही प्रोजेक्ट वगैरे आले आहेत, दोन्ही काटेपूर्ण प्रोजेक्ट, उमा प्रोजेक्ट, सगळे तुकाराम भाऊच्या प्रयत्नामुळे आलेले आहेत. ITI, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेज, सगळे तुकाराम भाऊनं आणलेल्या या घटना आहेत. आणि हे अजरामर झाले आहेत असं मी म्हणेन, कारण ह्या ज्या त्यांनी जे डेव्हलपमेंट केलेलं आहे हे सगळं विकासाभिमुख असं नेतृत्व आज गेलं असं म्हणावं लागेल. आता ते राहिलेले त्यांचे काही अधुरे कार्य आहेत ते पुढल्या आमदारांनी तरी पूर्ण करावे अशी मी आशा करतो. पण तुकाराम भाऊ एवढं कार्य कोणी करू शकेल असं मला तरी वाटत नाही आहे. पण तरी आपापल्या परीनं थोडासा खारीचा का असेना वाटा प्रत्येकानं उचलावा आणि तुकाराम भाऊचे जे स्वप्न होते, विशेषतः म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडे त्यांचं लक्ष राहत होतं. आणि म्हणून अशा दृष्टीनेही आपण सर्वांनी मिळून तुकाराम भाऊचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याकरता कटिबद्ध व्हावं एवढीच मी आजच्या प्रसंगी विनंती करतो आणि तुकाराम भाऊंना श्रद्धांजली. साहेब, तुकाराम भाऊंच्या निधनामुळे राष्ट्रवादीला एक मोठा धक्का म्हणाल किंवा खिंडार बसली असं म्हणायला वावगं ठरणार नाही का? मी मगाशीच बोललो तुम्हाला की राष्ट्रवादीला धक्का नाही आहे, हा पूर्ण विकास मतदारसंघातील सगळ्या जनतेला हा धक्का आहे. केवळ राष्ट्रवादीचे नेते नव्हतेच ते, आता तर त्यांनी पक्ष बदलला, ते दुसऱ्या राष्ट्रवादीत गेले. आता त्या राष्ट्रवादीचा इथे काही संबंध नाही, पण तो विकास पुरुष गेला असं मला म्हणायचं आहे. साहेब, त्यांच्यासोबत आपण काही घालवलेल्या आठवणी इथे काही व्यक्त करा. इतक्या आठवणी आहे की त्याच्यातले कोणत्या आठवणी सांगून कोणत्या नाही, काही अशा एक एखादी अशी आठवण असेल आपली की त्यांच्यासोबत आपण. मला ते सांगत होते, विचारत होते, हे असं करायचं तसं करायचं म्हणून माझी सल्ला सुद्धा ते घेत होते. आणि मी तसा एक अपंगासारखा पडलेला माणूस, मी जर गेलो असतो तरी बरं झालं असतं असं वाटायला लागलं. परंतु तुकाराम भाऊ सारखं एक नेतृत्व आज या मतदारसंघातून गेलं, ही फारच दुर्दैवी घटना घडली असं मी मानतो.